नवी दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू. या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन. संसदेचं हिवाळी अधिवेशन फलदायी ठरण्यासाठी निकोप आणि विधायक चर्चा करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसद सदस्यांना आवाहन. राजकीय स्वार्थासाठी संसदेच्या कामात अडथळा आणत जनभावनेचा अनादर करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधानांची टीका. उद्योगपती अदानींवरील कथित लाचखोरी प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी. मल्लिकार्जुन खरगे. संविधान दिनानिमित्त उद्या राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना करणार संबोधित. विरोधकांनी या कार्यक्रमाकडे पक्षीय राजकारणाच्या वर जाऊन बघण्याची रिजिजू यांची अपेक्षा. खाजगी कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. पक्षश्रेष्ठींशी सरकार निर्मितीबद्दल चर्चा होण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदाबाबतचं सूत्र अद्याप ठरलेलं नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून यावर चर्चा करू. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं स्पष्ट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर विधानसभा नेतेपदी भास्कर जाधव यांची निवड. संविधानाचा आणि अनुसूचित जाती जमातींचा खरा सन्मान रालोआ सरकारनंच केला. नागपूर इथल्या कार्यक्रमात अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. आणि बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी दणदणीत विजय. मालिकेत 1-0 अशी आघाडी.